बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे। सिद्दीकी यांच्या हत्येचा तपास मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं घेतलाय। यातून आता काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत। बिश्नोई गँगनं सिद्दीकी यांच्या हत्येसाठी 17 लाख रुपयांची सुपारी दिली होती। या सुपारीसाठीचं फंडिंग हे महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातून झाली असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे। महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये बिश्नोई गँगशी संबंधित लोकांनी अनमोल बिश्नोई आणि शुभम लोणकर यांच्या सांगण्यावरून कर्नाटक बँकेत उघडण्यात आलेल्या खात्यांमध्ये पैसे जमा केल्याची ही माहिती समोर आलेली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रीती सोमपुरा आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रीती मॅम, खरं तर क्राईम ब्रांचच्या तपासामध्ये ही अतिशय नवीन माहिती उघड झालेली आहे। बिश्नोई गँगनं 17 लाखांची सुपारी दिली होती, काय अपडेट? जे आतापर्यंत जे आहे 10पेक्षा जास्त लोकांना जे आहे मुंबई क्राईम ब्रांचने बाबा सिद्दीकी केसमध्ये अरेस्ट केलेलं आहे आणि त्यांची जे चार्जशीट जे आहे ते लास्ट वीकच फाईल झाली होती आणि त्यामध्ये आणखी एक बातमी समोर आलेली आहे। ते आहे की बाबा सिद्दीकीची हत्यासाठी 17 लाखाची जे सुपारी जे आहे ते लॉरेन बिश्नोई आणि अनमोल बिश्नोई गँगकडून दिली होती आणि हा जे पैसे जे आहे ते कर्नाटक बँकमध्ये सलमान वोरा नावाच्या माणूसच्या एक अकाउंट होता त्यामधून डायव्हर्ट झालेला आहे। गुजरातच्या आणंदमध्ये या माणसाचा अकाउंट होता, बँक अकाउंट होता आणि त्यामधून डायव्हर्ट केलेला आहे आणि हा सगळे जे पैसे जे आलेले आहे ते हवाला थ्रू आलेला आहे अशी पण बातमी आलेली आहे। आणि या चार्जशीटमध्ये आणखी एक बातमी समोर आली आहे। ते आहे की 12 ऑक्टोबरला जेव्हा बाबा सिद्दीकीची हत्या झाली त्याच्या अगोदरच जे शूटर होता शिवकुमार गौतम त्यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये असं सांगितलेलं आहे की 2 महिन्यापूर्वीच त्यांनी रेकी केली होती आणि याच्या अगोदर पण त्यांनी बाबा सिद्दीकीला मारायला मारण्यासाठी प्रयास केला होता पण त्यांना ते प्रयास सफल झालं नाही होता आणि त्यांनी असं सांगितलं आहे की 13,000 रुपयाचा त्यांनी स्प्रे खरीदला होता। त्यांना अशी भीती होती की जेव्हा ते अटॅक करणार तेव्हा काही लोक त्यांना अरेस्ट करणार, म्हणून त्यांनी स्वतःच्या सेफ्टीसाठी जे आहे ते 13,000 रुपयांचा त्यांनी स्प्रे घेतला होता। आणि आता या केसमध्ये चार्जशीट फाईल झालेली आहे आणि आता जसं की अनमोल बिश्नोई जे आहे ते कॅनडामध्ये आहे आणि त्याची जी आहे या प्रकरणामध्ये नेमका कशासाठी त्याची हत्या केली त्याची चौकशी अजून बाकी आहे। बरं प्रीती मॅम, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।